शिकार करो या शिकार बनो, निसर्गाचा हाच क्रूर नियम आहे। मात्र जेव्हा हा नियम जंगलाच्या सीमा ओलांडून मानवी वस्तीत शिरतो तेव्हा उडतो तो फक्त थरकाप। भंडाऱ्याच्या पेवठा गावात सध्या असंच भयावह वास्तव्य पाहायला मिळतंय। गोठ्यात बांधलेल्या जनावरांचा काळ ठरलेल्या एका वाघानं गावकऱ्याची झोप उडवली आहे। 2 शिकार केल्यानंतर आता हा वाघ तिसरी विकेट घेऊन हॅट्रिक करणार का, असा धडकी भरवणारा प्रश्न उपस्थित झालाय। नेमकं काय आहे भंडाऱ्यातील हे वाघनाट्य, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। वाघाची दहशत, गाव हादरलं। 15 सेंटीमीटरचे खुनी पंजे, 200 किलोचा धिप्पाड शिकारी। भंडारा जिल्ह्यात सध्या वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळत असून वन्य प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करत आहे। भंडाराच्या आयुध निर्माणी सीमा भिंतीला लागून असलेल्या पेवठा गावात एकाच महिन्यात वाघानं 2 मोठी जनावरे फस्त केली आहेत। परसराम मेश्राम यांची गाय आणि सोमजी वंजारी यांचा बैल वाघाने 15 दिवसांच्या अंतरानं मारल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। वन विभागाने पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावले खरे, मात्र हा वाघ प्रत्येक वेळी हुलकावणी देत आहे। दिनांक 23 फेब्रुवारीला परत सोमाजी भवानी वंजारी यांचा बैल वन्यप्राणी वाघाने मारलेला आहे। आमच्या वन विभागातर्फे सदर परिसरात नियमित गस्ती सुरू आहे। दिवसपाडीत अर्धे लोक आणि रात्रपाडीत अर्धे लोक गस्ती करत आहेत। सदर परिसरात ट्रॅप कॅमेरा लावलेला आहे। ट्रॅप केज आणि सोबत बेट बांधण्यात आलेले आहे आणि सदर परिसर सिक्युअर करण्यासाठी आमच्या वन विभागाची टीम रात्रदिवस काम करत आहे। वाघाच्या सततच्या दर्शनामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे। शेतात चणा, तूर आणि कापूस काढणीला आला असला तरी वाघाच्या भीतीनं मजूर शेतावर जाण्यास तयार नाहीत। याचा मोठा आर्थिक फटका बळीराजाला बसत आहे। दिवसाढवळ्या वाघ समोर येत असल्याने संपूर्ण गावाला छावणीचं स्वरूप आलं आहे। पटाच्या जोडीपैकी एका बैलाची शिकार केलेली आहे आणि त्या शेतकऱ्याचे खूप मोठे असे नुकसान झाले आहेत। मी प्रशासनाला एक विनंती करत आहे आणि वन विभागाला की आपण तात्काळ त्यांच्या जोडीच्या बैलाचा मोबदला देण्यात यावा आणि या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ कारवाई करून त्यांना वाघाला जेरबंद करण्यात यावा। माई शेतावर जोडी बांधली होती, 1.5 लाखाची होती। एक बैल तेथून वाघानं खाल्ला, एक बैल आहे। ही दहशत केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही। आयुध निर्माणी कंपनीत रात्रपाळीला जाणाऱ्या कोंढी, पेवठा आणि सालेबर्डीच्या कर्मचाऱ्यांनाही जीवाचं रान करावं लागत आहे। महिला मजूर एकमेकींच्या हिमतीनं शेतावर जात असल्या तरी वाघाच्या पंजाचं ते भयानक ठसे पाहून कुणाचाही थरकाप उडतोय। 15 दिवसा अगोदर एका वाघाने परसरामजी मेश्राम यांच्या गायीवर हल्ला केला आहे आणि आणखी 15 दिवसानंतरच बैलावर पण हल्ला केला। सोमाजी वंजारी यांच्या बैलावर हल्ला केला आहे आणि त्याच मार्गाने आम्हाला शेतावर जावं लागते, तर एकटे जाण्याची हिंमत होत नाही। वन विभागवाल्यांनी वाघाला पकडण्याची दक्षता घ्यावी। वाघाचे पंजे जे उमटले आहेत ते असे वाटते का ते पंजे पाहूनच माणसाला एक थरकाप सुटते अंगाला आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि कोणी मजूर म्हणला तर ते शेतावर यायला तयार नाही आहेत का आपला जीव दुखवून का असे म्हणतात ते। तर मग आम्ही काय करावं, शेतकऱ्याने कुठं काय करावं का नाही, हे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वन विभागाच्या पाहणीनुसार या वाघाच्या पाऊलखुणा तब्बल 15 बाय 15 सेंटीमीटरच्या आहेत, ज्यावरून या वाघाचं वजन 200 किलोपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे। आता वन विभागानं या हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या वाघाला तात्काळ जेरबंद करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी आर्त हाक पेवठा वासीय देत आहेत। प्रशासनाला मी ही विनंती करतो, दोन्ही शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून त्यांना जल्दीच्या जल्दी मोबदला देण्यात यावा। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।